2025 काही दिवसांनी 2026 नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. आज महानगरपालिकेचं या जिथे जिथे महानगरपालिका इलेक्शन होणार आहे त्याची एक लास्ट डेट आहे, आज 30 तारीख. आणि आम्ही आज पहिल्यांदा महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जाणार आहोत. हे का सांगूसं वाटते, तारीख आजची लास्ट डेट आहे फॉर्मची. नक्कीच माझ्या प्रत्येक उमेदवारांनी महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे. आम्ही काही सीटवर लढतोय, कारण का माझ्या स्वराज्यातला जो जो लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक काम करणार आहे तो एक नोकर आहे, तो एक सेवक आहे. आणि नोकर सेवक आहे तो दारात भिका मागणार, दारात भिका मागून इलेक्शन लढणार आणि निवडून आल्यानंतर आणि निवडून नाही आला तरी तो दारात येऊनच काम करणार. निवडल्यानंतर जसं दुसरे राजकीय माणसं या ऑफिसमध्ये लेटर द्या तसं नाही. माझा लोकप्रतिनिधी, माझा नगरसेवक जेव्हा निवडून ये किंवा नको येऊ दे, तो तुमच्या दारात येऊनच तुमचे प्रॉब्लेम विचारणार, तुम्हाला मदत करणार. मी ही गोष्ट का सांगतोय, अनेक वर्षापासूनच्या राजकारण पाहतोय. प्रत्येक पक्ष फक्त आश्वासन देत बसतात. पक्ष आज पाहताय पक्ष हा फुटला गेला आहे. पक्ष फुटल्यानंतर एकाचे दोन पक्ष झाले आणि आमदारकीला खासदारकीला एकामेकाच्या मानेवर बसले आणि जनतेला चुतिया बनवलं आणि आज सत्तेत बसले, ते विरोधी पार्टीत बसले. आणि महानगरपालिकेला हेच पक्ष आज एकत्र येऊन लढतायत. म्हणजे तुमचे विचार टाकले चुलीत, लोकशाही गेली खड्ड्यात. का बोलतोय मी तुम्हाला, कारण का ह्यांना नगरसेवकचं इलेक्शन असो या आमदारकीचं इलेक्शन असो, लोकसेवक किंवा नोकर म्हणून काम नाही करायचं आहे, ह्यांना करिअर म्हणून काम करायचं आहे. मी इलेक्शनला उभा राहिलो, जिंकलो तर माझं करिअर. आमदाराचा मुलगा आमदार झाल्यानंतर आपल्या मुलाला मी नगरसेवक कसा बनवीन, आपल्या मी सुनीला नगरसेवक कसं बनवीन, असं चालू आहे. म्हणजे एकदा नगरसेवक म्हणून उभा राहिला, जिंकला तर त्याचं करिअर म्हणून यांचं चालू आहे, लोकांची सेवा म्हणून चालू नाही आहे. हरकत नाही. भारतीय स्वराज्य सेना तुमच्यासमोर येते, दारात तुमच्या भिका मागेल, तुमच्यावर नतमस्तक होईल तुमच्यासमोर. तुम्ही आम्हाला निवडून द्या किंवा नका देऊ, अशीच सेवा केली जाईल. महानगरपालिकेला आम्ही सीट उतरवलेल्या आहेत, ठाणे महानगरपालिकेला उतरवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला, पालघर जिल्ह्याला उतरवले आहेत, पुण्याला उतरवलेले आहेत. ज्या ठिकाणी इलेक्शनला आमचे उमेदवार उतरवलेले आहेत मी, नक्कीच त्या उमेदवाराला तुम्ही मतदारांनी विजय कराल आणि लोकशाही वाचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि ज्या लोकांना उमेदवारी नाही दिली त्यांनी राग नका मानून घेऊ. कारण का परत दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे भारतीय स्वराज्य सेनेची ज्या पक्षावर युती झालेली आहे मागच्या दरवाज्याने, हे पण एक थोडं राजकारण आहे माझं, समजून घ्या पक्षासाठी. पण ज्या नालायकांना त्यांच्या पक्षातनं तिकीट नाही दिले आणि ते स्वराज्यातून तिकीट मागतात, त्या भडव्यांना मी तिकीट दिलेली नाही आहे. कारण का मला माहिती आहे निष्ठावंत कोण आहे, निष्ठावंत कोण नाही आहे. कारण का ते जे काळे तिकीट मागत होते ना, ते स्वतःच्या करिअरसाठी मागत होते. ज्या काही पक्षामध्ये आमच्या तिकीट मागत होते त्यांना मी तिकीट दिली नाही. म्हणजे अनेक पक्षातली लोक आहेत, कारण का मनामध्ये ते स्वार्थी आहेत, त्या करिअरच्या माध्यमातून येतात. त्यांना देशाची, लोकांची सेवा, मातीतल्या लोकांची, वॉर्डच्या लोकांची सेवा नाही करत. जो माणूस उमेदवार म्हणून तुमच्याकडे ना प्रत्येक पक्षाचा, त्याला विचारा की तू माझ्यासाठी काय करणार एक उमेदवार म्हणून. कारण का साधी पालकची भाजी या मेथीची जोडी घेण्यासाठी तुम्ही बार्गेनिंग करता ना, 20 रुपयाचे एका 10 रुपयाचे, तसा जो तुमच्याकडे भिका मागेल ना इलेक्शनला, त्याला विचारा तू माझ्यासाठी काय करणार. कारण का ज्या वॉर्डमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून इलेक्शनला भिका मागणार आहात ना, त्या प्रत्येक वॉर्डमध्ये ना कोण उपाशी लेकरं आहेत. कोणाकोणाच्या घरामध्ये 2 टायमाची भाकरी शिजत नाही, कोणाकोणाच्या घरामध्ये ना मुलांना शिक्षण मिळत नाही आहे, कोणाकोणाच्या घरामध्ये विधवा, माझी बहीण, माझी आई, माझी माऊली आहे, कोणाकोणाच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, कोणाकोणाची घरं एवढी कमी आहेत ना की पावसाअभावी त्यांचं घर डुबून जात आहे. हे दुःख पहिलं जाणून घ्या, मग लोकांच्या घरात जाऊन भिका मागा. आणि तुम्ही वोटर म्हणून, मतदार राजा म्हणून बाबासाहेबांनी जो तुम्हाला अधिकार दिला ना, तुम्ही विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय कराल. इव्हन माझा भारतीय स्वराज्य सेनेचा उमेदवार तरी तुमच्या दारात आला, त्यालाही विचारा. मला वोट, माझ्या पक्षातल्या माणसाला वोट नाही दिला तरी चालेल, पण जो देश विकतोय त्या निर्लज्ज माणसाला वोट देऊ नका. तुमचा 4था स्तंभ मीडिया आहे, किती प्रामाणिक काम करते ना तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही तर देश वाचवू शकता. म्हणून सांगतोय, माझ्या भारतीय स्वराज्य सेनेच्या माणसांना सांगेन, जिंकलात किंवा हरलात तरी तुम्हाला ग्राउंड लेवललाच जाऊन काम करायचं आहे, दारात जाऊनच काम करायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, मतदार राजाला सांगेन तुम्ही मला वोट नका करू,
कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर आमच्या पक्षाच्या बोर्ड नंबरवर कॉल करा 9833314116. इलेक्शन नंतरसुद्धा पण तुम्हाला तशीच मदत केली जाईल. मला माझ्या पक्षाला वोट नाही केला तरी चालेल, पण जो देश विकतो ना त्याला वोट करू नका. कॅन्सल करा, पण जो देश विकतो त्याला वोट करू नका. कारण एकत्र बसतात, पक्ष फुटतो, नंतर एकामेकाच्या मानेवर बसतात आणि इलेक्शन जिंकतात. आणि आता महानगरपालिकेला परत येऊन इलेक्शन एकत्र येऊन लढत आहेत. तुमचे विचार त्यांना कचऱ्यात टाकलेले आहेत त्यांनी. मला तुम्हाला जागृत करायचं. मला माहिती आहे तुम्ही जागृत होणार नाही. तुम्ही असेच झोपून राहा. तुम्ही असाच देश विका, कारण का तुमच्यामुळे राजकीय लोक देश विकत आहेत. हे लोकप्रतिनिधी आहेत ना, हे स्वतःला मालक समजत आहेत. म्हणून देशाची परिस्थिती अशी आहे. का सांगतोय? कारण का गेली 4 वर्षे झालं प्रशासकीय राज्य आहे. कोण आमदार, खासदार या कोण नगरसेवक महानगरपालिका चालवत नाही. प्रशासकीय चालू आहे. ह्यांच्या स्वार्थासाठी एवढं लेट इलेक्शन 4 वर्ष झालं. अनेक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी घाणेरडे इलेक्शन करत होते. आज इलेक्शनची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. जो तुमच्या दारातील त्याला विचारा. आणि भारतीय स्वराज्य सेनेच्या माध्यमातून सांगतो, जे जे अपक्ष आहेत आज उमेदवार उभे आहेत, मग ते पालघर जिल्ह्यात असू दे, कुठेही असू दे, त्यांना भारतीय स्वराज्य सेनेचा पाठिंबा असणार आहे. त्यांना भारतीय स्वराज्य सेनेकडे पूर्ण सपोर्ट असणारच आहे. आणि भारतीय स्वराज्य सेनेचा जो उमेदवार पुन्हा सांगतो तुमच्या दारात येईल, त्याला नक्की भरघोस मताने विजय करा. तो विजय नाही झाला तरी त्याला अडचणीला तुम्ही आमच्या बोर्ड नंबरला कॉल करा. तुम्हाला मदत केली जाईल. फक्त लोकशाही वाचवायची असेल तर खऱ्या माणसांना ओळखा आणि देशाचा राष्ट्रध्वज वाचवा. हे महाराष्ट्र वाचवा राजकीय लोकांपासून. इथेच थांबीन. तुमची रजा घेईन. ज्या भडव्यांना मी तिकीट दिली नाही त्यांनी मला वोट नाही केलं तरी चालेल, पण जे भारतीय स्वराज्य सेनेचे निष्ठावंत शिलेदार आहेत त्यांना मी तिकीट नाही दिलं ते रागवले नाही. पण जे स्वार्थासाठी आले होते ना त्यांना तिकीट दिली जाणार नाही भविष्यात, आणि त्यांना पक्षातही घेतलं जाणार नाही. हे इलेक्शन संपल्यानंतर काही दिवसात ग्रामपंचायतचे सुद्धा इलेक्शन आहे. तिथे सुद्धा तीच तयारी असणार आहे. जय हिंद, जय शिवराय.